सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज 17 ऑगस्ट 2026 श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आलेला आहे आणि श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नागपंचमी सुद्धा आलेली आहे. बघा, दोन्ही योग एकत्र जुळून आलेले आहे. आपण भगवान भोलेनाथ शिवशंकरांची सेवा तर करणारच आहोत, पण नागदेवतांची सुद्धा सेवा पूजा करणार आहोत. अतिशय सुंदर दिवस आहे. जेवढी सेवा कराल ना तेवढी नक्कीच करा. जे लोक उपवास करतात त्यांनी उपवासात भगर खाऊ नये. बाकी तुम्ही फलाहार वगैरे घेऊ शकता. काही व्यक्ती फळांवर. खरं तर सोमवार किंवा हरतालिका असेल, महादेवांची महाशिवरात्र, महादेवांचे उपवास करताना तिखट खाऊ नये असं म्हटलं जातं शास्त्रानुसार. तुम्ही जर खात असाल तुम्ही खाऊ शकता, पण हे उपवास गोडावर करावे. तुम्ही दूध दही फलाहार घेऊ शकता, गोडाचे पदार्थ खाऊ शकता. तिखट किंवा तेलकट या उपवासाला खाऊ नये. तर आज सकाळीच आपण शिवशंकरांना अभिषेक केला असेल तर आपण संध्याकाळी सुद्धा या 2 तासाच्या कालावधीत शिवशंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करा. बेल फूल अर्पण करा. तांब्याभर पाणी जरी अर्पण केला ना तर जे मागाल ते मिळेल. आपलं कर्म जर चांगलं आहे ना तर आपलं आयुष्य सोन्यासारखं महादेव नक्कीच घडवून देतात. मुलांच्या आयुष्यात काही अडीअडचणी असतील त्यासुद्धा एका सोमवारमध्ये संपून जातील. तर संध्याकाळी प्रदोष काळात 5:30 ते 7:30 4 वाजेपासूनच तुम्ही सेवा करू शकता. सकाळी केलेली आहे तरीही संध्याकाळी सुद्धा देवांची सेवा करा. काहीच म्हणजे वाईट तर होणार नाही. उलट तुमच्याकडून डबल आपल्याकडून सेवा घडणार आहे. दोन्ही वेळेला महादेवांना घरात किंवा मंदिरात, घरात एक वेळी तुम्ही अभिषेक केलेला आहे, बेल फूल अर्पण करून तांदळाची मूठ अर्पण केलेली आहे, तर महादेवांचं मंदिर असेल घराजवळ तिथं जाऊन तांब्याभर पाणी संध्याकाळी प्रदोष काळात जरूर अर्पण करा. बरोबर जाताना तुम्ही बेल फूल घेऊन जा. तुम्ही शिवामूठ सकाळी अर्पण केलेली आहे, संध्याकाळी फक्त बेल पान अर्पण करून तांब्याभर पाणी अर्पण करून आलं ना तरीही चालेल. पण या प्रदोष काळात सर्वांनी महादेवांची सेवा आवर्जून करा. इतके सोन्यासारखे अनुभव येतील. आज मुलांकडून सुद्धा देवांना अभिषेक करून घ्या. साध्या पाण्याने करा, दुधाने करा, पंचामृताने करा. बघा, जेव्हा दूध अर्पण करतो आपण महादेवांना तेव्हा घराचं गोकुळ होतं. दही अर्पण करताना तर घरात प्रेम आणि एकोपा टिकून राहतं. मध अर्पण करतो ना तर घरात गोडावा निर्माण होतो. साखर अर्पण करतो ना एकमेकांबद्दल पती पत्नीतील जे वादविवाद असतात मिटून जातात. मुलं मुली सर्वांच्या आयुष्यात सगळं काही शुभ मंगल गोष्टी घडून येत असतात. तूप जेव्हा अर्पण करतो ना तर घरात सर्व काही आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण होत असतात. सगळं शुभ गोष्टी घडून येत असतात. घराचं गोकुळ होतं. पैशांच्या विषयी ज्या अडीअडचणी असतात ना त्यासुद्धा संपून जातात आणि लक्ष्मी प्राप्ती होते. आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आज देवांना दूध अर्पण करा, दही अर्पण करा, मध अर्पण करा, साखर तूप किंवा तुम्ही पंचामृत एकत्र करून जरी चढवलं देवांना तरीही चालेल. प्रथम स्वच्छ पाणी, नंतर पंचामृत, पुन्हा स्वच्छ पाणी. छान असं शिवपिंडीवर चंदन लावा, भस्म अर्पण करा, बेल अर्पण करा, फुलं अर्पण करा. तुटलेले वगैरे बेल अर्पण करू नका. चांगली फुलं, चांगली बेल पाहून घेऊन जा. ताट आधीच तयार करून घेऊन जा. तांदूळ, आज तांदळाची शिवामूठ आहे. सर्वांनी हुबी शिवामूठ, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ स्वीकारा देवा असं बोलून तुमच्या मनातील इच्छा बोलून देवांना शिवामूठ अर्पण करायची आहे. ओम नमः शिवाय मंत्र जपत राहा. कुणाशीच बोलू नका, मौन धरून घ्या आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महिलांनी नमः शिवाय, नमः शिवाय मंत्र जपायचा आहे. जेवढ्या वेळा मंत्र जपाल ना तेवढं सोन्यासारखं फळ मिळणार आहे. महादेवांच्या मंदिरात बसून शिवलीलामृतातील 11वा अध्याय तुम्हाला पठण करता आला तर आवर्जून करा. तिथं गर्दी आहे. घरात का होईना सकाळी संध्याकाळी रात्रीचे 9-10 वाजले किंवा प्रदोष काळात केलेली सेवा तर कधीच खाली जात नाही. देवांना अभिषेक करा. घरच्या घरी जरी करता आला तर घरी सुद्धा करा. सकाळी अभिषेक केलेला आहे, संध्याकाळी पुन्हा तुम्ही मूर्ती
ताम्हणात घेऊन अभिषेक करू शकता। या दिवशी रुद्र अभिषेकाला पण खूप महत्त्व आहे। देवांना अभिषेक करा, दुधाने करा, पंचामृताने करा, पण देवांना अभिषेक जरूर करा। आणि शिवलीलामृताचं एक का होईना 11वा अध्याय पाठ आज जरूर करायचा आहे। काही महिला तर 7 दिवसांचं एक पारायण करतात शिवलीलामृताचे। संपूर्ण पारायण 14 अध्याय 15 अध्याय असतात। 15वा अध्याय नाही वाचला तुम्ही, 14 अध्याय पठण केले, 7 दिवसात पूर्ण केले तरीही चालेल। रोज 2 अध्याय वाचले तुम्ही तरीही चालेल। नाही जमलं तर शिवलीलामृतातील 11वा अध्याय दर सोमवारी किंवा महिनाभर जरी एक वेळ ठरवून घ्या, सकाळी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल शांततेत देवघरात तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा, आसन घेऊन बसा आणि सर्व इच्छा देवांच्या चरणी सोपवून द्या। आपला देव आणि आपण आणि शिवलीलामृतातील 11वा अध्याय जरूर पठण करायचा आहे। आज शिव मंदिरातून घरी येताना खाली हात येऊ नका। सर्वांनी आपण तांब्यावर पाणी घेऊन जाणार, देवांना दूध अर्पण करणार, पंचामृत अर्पण करणार। तर पंचामृत नेताना स्टीलचा वगैरे तांब्या तुम्ही वापरू शकता। जेव्हा आपण पंचामृत, दूध, दही अशा वस्तू, असे पदार्थ तांब्यात भांड्यात घेतो ना, तर त्या भांड्यात ते पदार्थ लवकर खराब होतात। म्हणून तुम्ही स्टीलच्या वगैरे भांड्यात ते सर्व पदार्थ घ्यायचा आहे आणि तांब्यात फक्त स्वच्छ पाणी घ्यायचं आहे। हा नियम तर जरूर सर्वांनी पाळा। अगदी घाई गडबड करू नका, शांततेत पूजा करायची आहे। आपण तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि जे पण तुम्ही पदार्थ देवांना अर्पण करणार ना, ते वेगळ्या भांड्यात घ्यायचं आहे, म्हणजे खराब होत नाही। देवांना सर्व काही शुद्ध चांगले पदार्थ अर्पण करायचं आहे। खराब झालेले पदार्थ वगैरे देवांना चुकून सुद्धा अर्पण करू नका। चांगले बेलपान, चांगले अख्खे तांदूळ, आज शिवामूठ, प्रत्येकाने शिवामूठ जरूर अर्पण करा। बेल फूल अर्पण करायचं आहे। धोत्र्याचं फूल अर्पण करता आलं तर जरूर अर्पण करा। दूध साखरेचा नैवेद्य दाखवा, खडी साखरेचा, फळांचा, तुम्ही जो फलाहार घेत आहात देवांना नक्की दाखवा। संध्याकाळी प्रदोष काळानंतर देवांना अभिषेक करून, पुन्हा पूजा नमस्कार करून, बेल फूल अर्पण करून प्रदोष काळात 7:30-8 वाजेच्या आत आपण उपवास सोडून घ्यायचा आहे। घराजवळ जर गाय असेल तर गाईला सुद्धा ताजी चपाती, तूप, गूळ लावून जरूर खाऊ घाला। नाही जमलं हिरवा चारा जरी तुम्ही गाईला खाऊ घातला, नमस्कार करा। महिलांनो, गाय घराजवळ येत असेल तर तिला हळदी कुंकू लावा, नमस्कार करा। मारत नसेल तर म्हणते, आज महादेवांच्या मंदिरात जाल तर तिथं माता पार्वतीची, गौरी मातेची मूर्ती असेल तर देवी आईची तुम्ही खणा नारळाने, पहिला श्रावणी सोमवार आहे, पहिल्या श्रावणी सोमवारी ही सेवा करा किंवा 4ही सोमवारी कुठल्याही एका सोमवारी देवी आईची ओटी भरा, तिला हळदी कुंकू लावा, नमस्कार करा, फुलं अर्पण करा, लाल फुलं असतील जरूर अर्पण करा। या गोष्टीने सुद्धा आपल्या घरात सर्व सुख समृद्धीची प्राप्ती होते। मुलाबाळांच्या सर्व अडीअडचणी दूर होतात। शिव पार्वती संपूर्ण शिव कुटुंबाची आपल्याला भरभरून आशीर्वाद कृपा मिळत असते। आज शिवपिंडीवर अभिषेक केल्यानंतर आपला तांब्या खाली घरी घेऊन येऊ नका। जलाधारीच्या इथून 1-2 चमचे थोडंसंच तीर्थ घरी घेऊन यायचं आहे अलगद। आणि जे बेलपान तुम्हाला हातात येईल महादेवांच्या शिवपिंडीवर, प्रथम आपण स्वतः बेलपान अर्पण करा आणि घरी येताना सेवा करून झाल्यानंतर एक का होईना बेलपान घरी घेऊन या किंवा तुम्ही महादेवांसमोर देवांना नमस्कार करा, प्रार्थना करा, तुमच्या इच्छा समस्या सांगा आणि मी तुमचं बेलपान खात आहे, माझे सर्व दोष निवारण करा, सर्व अडचणी दूर करा, अडचणीतून मार्ग दाखवा, असं बोलून तुमची कृपा भरभरून राहू द्या महादेवा, तुमच्याशिवाय मला कुणीच नाही, असं बोलून तुम्हाला ते बेलपान तिथंच उभं राहून खाऊन घ्यायचं आहे। उपवास असला तरी पण आणि तिथं थोडंसं जलाधारीच्या इथून तीर्थ पिऊन घेतलं चालेल। मुलं घरी आहे, मुलांसाठी सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता, एक बेलपान घेऊन जाऊ शकता। आज संध्याकाळी आणि महादेवांच्या मंदिरात जर कापूर जाळून कापूर आरती करता आली तर सर्वांनी जरूर कापूर आरती करा, पण जरासं जपून। गर्दी असेल, नाही जमलं तिथं घरच्या घरी जरी गाईचा शेणीचा थोडासा छोटासा तुकडा घ्या, त्यावर गाईचं तूप टाका, त्यावर भीमसेन कापूर किंवा जो कापूर असेल तो
टाका, 2 किंवा 5 लवंग टाका, लोबान असेल, गुगल असेल, जाळा आणि आधी प्रथम देवांना ओवाळून घ्या. आरती सर्वांनी आज जरूर करा आणि त्यानंतर आपण हा कापराचा उपाय करायचा आहे. गाईच्या शेणीवर कापूर जर जाळला ना, महादेवांची भरभरून कृपा मिळते. आणि तो कापूर जाळल्यानंतर देवांना प्रथम दाखवा, घरात फिरवा आणि जी राख उरलेली असेल ना ती मुलांना जरूर लावा. महिलांनो बघा, जी राख लावाल ना तुम्ही, सर्व इडा पिडा मुलांची टळून जाईल. काही विघ्न संकट असतील तर राख लावताना सुद्धा मुलांना ओम नमः शिवाय मंत्र जपा, ओम नमः शिवाय मंत्र जपा आणि मग मुलांना, पतिदेव असतील, तुम्ही स्वतः जरी थोडीशी राख कपाळी लावून घेतली, प्रथम घरात तो कापूर धूप करा, देवांना दाखवा, घरात फिरवा आणि थोडीशी राख उरलेली थंड झाल्यानंतर तो कापूर, थोडीशी राख स्वतःच्या कपाळी मुलांना आवर्जून लावा. वरच्या वर संकट दूर होतील आणि देवांची भरभरून कृपा होईल. आज जेवढी सेवा कराल ना मनोभावे करा, कुणाची निंदा नालस्ती करू नका, नाही तर सेवेला काहीच उपयोग नाही. आज नागपंचमी सुद्धा आहे, मनोभावे नागदेवांची सेवा करा. प्रथम